नमस्कार, मी साहिल नारुलकर. वार्ता गोव्याचे मध्ये आपलं स्वागत. पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पण तत्पूर्वी हेडलाईन्स. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वंदे भारतचे लोकार्पण. मंगळवारी मडगाव ते मुंबईत धावली पहिली सुपरफास्ट ट्रेन. भाडे मात्र न परवडणारे. कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचे वक्तव्य. क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर. ICC वर्ल्ड कप स्पर्धेच्या तारखा जाहीर. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला. 15 ऑक्टोबरला भारताची पाकिस्तान विरुद्ध लढत. काही वर्षात मडगाव स्थानकाचे रूप बदलणार. रेल्वे स्थानक पंचतारांकित करणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली मागणी. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची माहिती. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्ष येणार एकत्र. विरोधी पक्षनेते युरी आलेमावांची माहिती. कर्नाटकाचा DPR अजून रद्द का होत नाही? सरकारच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार सुरू. आलेमाव यांची टीका. आणि उमेदवार ठरवण्याचा पूर्ण अधिकार केंद्राचा. दिल्लीत उमेदवारीबाबत चर्चा नाही. राज्यसभा लोकसभा उमेदवारीबाबत प्रदेशाध्यक्ष दानवडेंचे महत्त्वाचे वक्तव्य. वंदे भारत ही सेमी हायस्पीड रेल्वे 8 तासात गोव्यातून मुंबईला जाणार आहे. मात्र कोकण रेल्वेचं दुपदरीकरण पूर्ण झाल्यावर हा प्रवास 5 तासांवर येईल असं वक्तव्य मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलंय. मंगळवारी मडगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारतचं लोकार्पण करण्यात आलंय. यावेळी ते बोलत होते. माननीय प्रधानमंत्री जी एक साथ 3 वंदे भारत एक्सप्रेस को हरी झंडी दिखाकर रवाना करेंगे। ये हैं मडगांव से मुंबई, धारवाड़ से बेंगलुरु, रांची से पटना वंदे भारत एक्सप्रेस का उद्घाटन। माननीय से अनुरोध कि वो कृपया करके हरी झंडी दिखाएं। और ये माननीय प्रधानमंत्री जी ने इन तीनों ट्रेन्स को, तीनों वंदे भारत एक्सप्रेस को हरी झंडी दिखा दी है। भारत माता की वंदे वंदे भारत माता की जय आणि वंदे भारत वंदे मातरम तुला वंदे आणि भारत ही धरून वंदे भारत ट्रेन सुरू झाली असा. आणि या वंदे भारत ट्रेनाच्या इनॉग्रेशनाक आम्ही सगळे जाण हांगासर जमले. आमच्यामध्ये गव्हर्नर राज्याचे येवपाचे आसात. आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नायक हांगासर आसात. आमचे टुरिझम मिनिस्टर बाब रोहन खंवटे, महाराष्ट्राचे PWD मिनिस्टर बाब रवींद्र चव्हाण, आमचे खासदार बाब विनय तेंडुलकर, त्याचबरोबर कोंकण रेल्वेचे MD हांगासर आसात. आमचे राज्याचे CS पुनीत कुमारजी DGP, त्याचबरोबर मडगावचे नगराध्यक्ष, मडगावातले सगळे काउन्सिलर्स, ZP, आमचो आमदार बाब उल्हास नायक कुयेकर हांगासर आसात. पुराय मडगावातल्या सगळ्या माझ्या भाव आणि बहिणांनो, प्रेस मीडियातले माझे सगळे फ्रेंड्स, मैं सभी प्रेस मीडिया का भी जो देश भर से प्रेस मीडिया यहाँ आए हैं उनका भी बहुत बहुत मैं स्वागत करता हूँ. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हे भोपाळच्यान वर्च्युअली ह्या ट्रेनीचे फ्लॅग ऑफ करपाचे आसा. एकाच बरोबर वेगवेगळे कडेन 6 ते 7 ट्रेनीचे फ्लॅग ऑफ ते करतले. तांच्या बरोबर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी आसात. तांच्या बरोबर आमचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाणजी आसात. कर्नाटकाचे मुख्यमंत्री व्हर्च्युअली जॉईन आसात. वेगवेगळ्या राज्यांचे एक गव्हर्नर या कार्यक्रमाक आसात. आनीकूय केंद्रीय मंत्री व्हर्च्युअली आसात. आमकां पळोवपाक फक्त गोंयकारांक हो गोंयचोच कार्यक्रम दिसता, पण हो कार्यक्रम ल्हान न्ही. देशाच्या नुसार हो कार्यक्रम खूप व्हडलो कार्यक्रम आसा. कारण देशात येदो व्हडलो कार्यक्रम आणि एट अ टायम इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रेनी आणि त्योय बी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करपाचे, जेका आमी म्हणटा की रेल्वेच्या क्षेत्रात सगळ्यात व्हडली क्रांती जर कोणी केल्या आसात जाल्यार ती माननीय मोदीजीन केल्या. ह्या हांव कित्याक सांगता, कारण एदी व्हडली क्रांती अजून पर्यंत जावंक नाशिल्ली. तुम्ही कंपेअर करात 2014
2014 पयलींची वंदे भारत आणि आताची वंदे भारत तुम्ही जर कंपेअर करशात की 2014 पयली की रोड कनेक्टिविटी, रेल कनेक्टिविटी, एअर कनेक्टिविटी आणि वॉटर कनेक्टिविटी हांव जर सांगत रावत जाल्यार म्हाका अर्दे वर लागतले. म्हणजे देशाच्या नुसार या सगळ्या क्षेत्रातली कनेक्टिविटी तो विजय करता जाल्यार तुमच्या लक्षात येतलें ल्हानशा गोंयांत आमची रोड, रेल, वॉटर आणि एअर कनेक्टिविटी तुम्ही पळयात ताज्या वयल्यान तुमच्या लक्षात येतलें की गोंयांत तेज्या मोठ्या प्रमाणात बदल जाल्लो आहा तो. आयच्या घडीक दिस इज अ सेमी एक्सप्रेस वंदे भारत ट्रेन. हांव परत एकदा सांगता तुमकां आत्ता म्हटलं की 8 वरां लागतली. दिस इज अ सेमी एक्सप्रेस आनीक सुद्दां म्हणजे कनेक्टिविटी सुदारल्या उपरांत डबल ट्रॅकिंग जाल्या उपरांत ही ट्रेन 5 वरांनी मुंबय पावपाक शकतली. आमच्या अश्विनी वैष्णवजी हांचो प्रयत्न आसा की मुंबय गोवा हे डिस्टन्स आनीकूय बी जाता तितके फास्टस्ट कमी जावचे. ताका डबल ट्रॅकिंग केल्या उपरांत आनीकूय बी बेगीन आमी मुंबय पावपाक शकतले. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन सरकारला घेरणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते युरी आलेमव यांनी दिलाय. पाहुयात. And we request the Chief Minister should have the courage, and we hope that this assembly session is not curtailed again, because you never know with this current government of what tactics they come with. So we also discussed that we would come up with a joint floor management strategy with all the opposition MLAs. In the coming days, we will meet and we will discuss, and through your medium, we will inform you all that the opposition in Goa are united. There were several issues and key issues that we discussed today. Madai being the most important, since there is absolutely nothing on the withdrawal of the DPR, je ami housean maglole, there's absolutely nothing on it, no word on it. And the Prava authority basically after its formation seems to be a disaster. This government is not serious on anything related to Goa and Goans. Miningache je म्हाका दिसता सरकारान in the last session in his speech he announced that he would get 800 crores of income through mining. It is a sorry state of affairs. And one after another jumlas. Environmental issues, the disaster that is being proposed with the 3 linear projects. The other day, the Honorable Prime Minister praised Goa for Goa's solar energy generation. Now, if the Prime Minister is happy with Goa's solar power generation, why is this 3 linear project needed? So this government needs to scrap this 3 linear projects. Otherwise, it shows that they are combined with this crony capitalists. Unemployment. जो म्हाका दिसता हांकां एक सर्टिफिकेट मेळ्ळी that from the Niti Aayog that Goa has the highest unemployment rate. The CMI report also showed that the rising unemployment in Goa, and this government is not serious in resolving anything relating to this unemployment. जे law and order problem जाता आज जे communal problem जे आमचे म्हाका दिसता communal tension जाता कित्याक जाता? Why does these episodes happen just before the elections? So this is basically only to divide Goa and Goans. हे सरकाराचो एक प्रयत्न चल्ला only to divide. This is what the BJP is known for, and they are putting all their efforts to divide and rule. Corruption, we all know that this government is sarkem in all the departments. Rampant corruption. And there is, Magadista, we will
definitely prove in this house, जे 18 दिसाचे हाऊस हा, we will definitely prove event managementचे हे सरकार. It is shocking to know that almost 500 crores have been spent in the last 10 years by this current government for events. 500 crores. The collapse in the tourism industry. Light is no problem. The frequent power cuts that the people of Goa today are facing. Failure of the disaster management authority. This is the biggest disaster in the making, the disaster management authority. The failure of it, because this government has nothing in place. Apart from events, this government has nothing to showcase. This session, we will definitely work as one opposition to, and I request the other opposition MLAs as well, that we should all work together, keeping our, I always say, keeping our political differences aside. Four others who are there with opposition. So we will discuss on that, and Rajya Sabha will address it later. Coming to Lok Sabha, we have already started our preparations. We have already started holding our booth level committee meetings. Already about 4 constituencies we have completed. So at grassroots level, for booth management and all, which was not happening, that we have already started. Now, as the leader of opposition said, today the need of our, आज झाला किती, आज तुम्ही फाटले ऑलमोस्ट 15 दीस बीजेपीन जो तमाशा केलो, आणि विच आय थिंक LOP has rightly said की गेल्ले 10 वर्सांक 500 करोड रुपया फक्त इव्हेंट मॅनेजमेंटार मोडला. लोकांचे कोर इश्यू सॉल्व जायना. अरे ते 500 करोड रुपया जर तुम्ही आज सोशल वेलफेअर स्किमाक जर दिल्ले, जे लोकांक आज सिनियर सिटीजन जावं किंवा जे लाडली लक्ष्मी आसूं किंवा गृह आधार आसूं, हे पैसे ते बाबडे ते टायमाक रावता लोक, सिनियर सिटीजन गृह आधार लोक रावता की केन्ना काय ते पैसे येतले तांची वखदां घेवपाची आसता, ज्यो तांच्यो इम्पॉर्टंट गरजो आसता पळय ताका लोक रावता. ते पैसे दिवपाक सरकाराकडे पैसे ना, पूण 500 करोड रुपये मोडपाक सरकाराकडे पैसे आहा. In my respectful submission, runs deeper than what you and I can see. First thing is, असो स्कॅम आशिल्लो जाल्यार आमचे काँग्रेस सरकार आशिल्लें जाल्यार पयले ताका सस्पेंड करपाचो. सस्पेन्शन ना, ताका ट्रान्सफर केलो. नंबर 2, पयशे रिकवर कोतले म्हूण इतली गॅरंटी आहा सरकारा हातीन, म्हणल्यार ते जाणात पयशे खूंय आसात, ते काटले दितले आनी तो परत दितलो. वॉट एल्स कॅन आय से? इफ इट्स एन ऑर्डिनरी एम्प्लॉई, तो लोन काडटलो, इन्स्टॉलमेंट फारीक कोतलो, पयशे मोडले आसतले. बट इफ दीस मनी इज कलेक्टेड ऑन बिहाफ ऑफ समबडी एल्स आनी तेन पार्क केले ते कडेन, हे बॅग येतले परत, पयशे भरतले आनी सांगता रिकवरी जाली. चोर तो चोर, मेळ्ळे आनी परत दिले म्हूण माफी जायना. यू गेट कन्विक्टेड फॉर थेफ्ट. सो दीस इज अ थेफ्ट, criminal misappropriation by a public servant, which is a criminal act. First thing, they should have arrested him. Arrest केले तो सगळे सांगतलो कोण आनी कोण आहात सगळे रॅकेटान, तांकां नाका. So this is a charge we are putting. We challenge the government. Arrest him, whoever he may be. Arrest him and show us to us you are an honest government. मागीर सगळे भायर सरतले. मडगाव रेल्वे स्थानक पंचतारांकित व्हावे अशी मागणी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे. दरम्यान काही वर्षात मडगाव स्थानकाचे रूप बदलणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गोय आणि मुंबई हाचे रिलेशन्स आता न्ही खूप पयलींच्यान आसा. आमचे महाराष्ट्राचे मंत्री बाब रवी चव्हाण हांगासर मुद्दामून आयले आणि ताणें सांगलें की ट्रेनीच्या तितूंतल्यान खूप मोठ्या प्रमाणात अनेकूय लोक सातत्यान वेगवेगळ्या बिझनेसा खातीर, मेडिकल फॅसिलिटीज खातीर, एड्युकेशना खातीर सातत्यान मुंबय ट्रॅव्हल करीत आसता. आनी इट इज नॉट ओन्ली द गोंयकार, पुराय कोंकणांतले लोक आनी साऊथ इंडियन जेंकां मुंबय बेगीन पावपाक जाय अशे सामान्य मनीस जे सातत्यान रेल्वेन प्रवास करता, ह्या सगळ्यांक जे मडगाव रेल्वे स्टेशन इज अ gateway railway station for the Goa and South India. Definitely, कारण each and every train
की साऊथ इंडियेंतल्यान येता ती आमच्या मडगांवांतल्या रेल्वे स्टेशनाचेर रावता, आमच्यो दिल्लीच्यान येता त्यो सगळ्यो ट्रेनी ह्यो मडगांवांतल्या रेल्वे स्टेशनाचेर रावता. आमचे मडगांवाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री बाब दिगंबर कामत हांच्यानी बी डिमांड केला की हे रेल्वे स्टेशन आमकां आज आमी फक्त लॉन्च तेजें इनॉग्रल केलें आणि थंयसर तेंच्यांनी बऱ्यापैकी एअरपोर्टा वयल्या लॉन्चान ज्या पद्दतीच्यो फॅसिलिटीज एवेलेबल आसता अश्यो फॅसिलिटीज आमकां लॉन्चान एवेलेबल करून दिले. हांवें ताका तेंच सांगलें की आमचें आतां रेल्वे स्टेशन सुद्दां 5 स्टार रेल्वे स्टेशन जावपाक जाय आणि तोच आमचो प्रयत्न आसतलो. आमी ऑलरेडी अश्विनी वैष्णवजी हांचे कडेन डिमांड केला की मडगांव हे तशें पळोवंक वचत जाल्यार रेल्वे स्टेशनाच्या बाबतींत गोंयचें द्वार आसा, गोंयचो गेटवे आसा आणि येता तो ट्युरिस्ट वो रेल्वेंतल्यान येवपी मडगांवांत देंवता म्हणून पुराय रेल्वे स्टेशन येता त्या फुडल्या 4 वर्सां मोठ्या प्रमाणांत मडगांवांतल्या रेल्वे स्टेशनचें रिनोवेशन करपाचें आसा. फुडलो रोड आणि भायलें ब्युटिफिकेशन हे ऑलरेडी जे GSIDCच्या वतीन आमी घेतला. गोंय सरकार पुराय परिसर डेव्हलप करतले, पण आमी कोंकण रेल्वे आणि अश्विनी वैष्णवजी हांच्या कडेन मागला की सगळ्यात पयलीं आमकां मडगांवांतलें रेल्वे स्टेशन हे एकदम नवें रेल्वे स्टेशन करून जाय, कंप्लिटली फुल्ली रिनोवेटेड करून जाय आणि येता त्या काळात आमकां मडगांवांतलें रेल्वे स्टेशन हे पुराय तितक्याच पद्दतीचें नवें रेल्वे स्टेशन करून मेळपाचें आसा. हांवें माननीय मोदीजी आणि अश्विनी वैष्णवजी हांचे खूब खूब अभिनंदन करता. अश्विनी वैष्णवजी एक्चुअली फाटल्या वेळार जे दिसा आमी इनॉग्रेशनचो कार्यक्रम आशिल्लो तेद्या वेळार ते मडगांवांत प्रेजेंट रावपाचे आशिल्ले, पण आज ते भोपाळच्यान ह्या कार्यक्रमाक एड्रेस करता. भोपाळच्यान ह्या कार्यक्रमाक माननीय मोदीजीच्या बरोबर आसा. गोंय सरकारच्या वतीन तमाम गोंयच्या लोकांच्या वतीन हांव माननीय मोदीजी हांचें अभिनंदन करता, अश्विनी वैष्णवजी हांचें अभिनंदन करता. ताका धन्यवादूय दिता की जाता तितके बेगीन वंदे भारत ट्रेन जी आमकां गोंयकारां खातीर दिली आणि ज्याचो खूब मोठो फायदो सगळे समेस्त गोंयकार ह्या ट्रेनीचो घेतले. मागील काही दिवसांपासून रखडलेल्या मुंबई गोवा सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन मंगळवारी पार पडलंय. मात्र वंदे भारत ट्रेनची तिकीटं सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लावणारी आहेत. पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट. आधुनिक सुविधा आणि आरामदायक प्रवास देणाऱ्या मुंबई गोवा सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन मंगळवारी पार पडलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने या वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण करण्यात आलंय. वंदे भारत ट्रेनमुळे मुंबई गोवा प्रवास वेगवान होणार आहे, यात शंका नाही. मात्र ट्रेनच्या प्रवासासाठी असणारे भाडे सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यापेक्षा विमान प्रवास परवडला अशी प्रतिक्रिया लोकांमधून येताना दिसते. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते गोवा मडगाव रेल्वे स्थानकापर्यंत धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या AC खुर्चीचं भाडं 1970 रुपये तर एक्झिक्युटिव्ह खुर्चीसाठी 3535 रुपये मोजावे लागणार आहेत. या तुलनेत मुंबई ते गोवा विमान प्रवासाचे दर ते वंदे भारताच्या प्रवासापेक्षा कमी असल्याचं दिसून आलंय. विमान प्रवासाचं भाडं विविध कंपन्यांसाठी वेगवेगळं असतं, शिवाय ते रोज बदलत असतं. दरम्यान आजचा तिकीट दर 3000च्या घरात आहे. त्यामुळे जास्त पैसे देऊनही 10 तास वंदे भारताने प्रवास करायचा की त्यापेक्षा 1 तासात विमान प्रवास करायचा असा प्रश्न सध्या प्रवाशांसमोर ठाकलाय. दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत नेमके काय म्हणाले पाहूयात. या पद्धतीत तिकीट दर दाखवले गेले आहेत, जास्त असल्याचे देखील चर्चा आहे, त्यामुळे तिकीट दरांबाबत तुम्ही काय सांगा? मला वाटतं ज्या पद्धतीची फॅसिलिटीज वंदे भारतमध्ये आहेत त्यानुसार ते तिकीट दर जास्त नाही आहेत. कारण आपल्याला जेव्हा AC फॅसिलिटीज आणि बाकी सगळ्या किंवा एवढ्या चांगल्या फॅसिलिटीज वंदे भारतमध्ये मिळतात तर पॅसेंजर्स आणि जे ट्रॅव्हल करतात त्याने पण तेवढ्याच जबाबदारीने वंदे भारत ट्रेन वापरणं हे खूप फार गरजेचं आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी. ICCने भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं संपूर्ण सामने जाहीर केलेत. पाहुयात भारताच्या सामन्याचं वेळापत्रक. क्रिकेट प्रेमी जे आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे आणि सगळ्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट ती समोर आली आहे, ती म्हणजे ICC विश्वचषक. आणि खरंच
सगळ्यांची IPL नंतर आता आतुरता लागली होती ती या चषकाच्या घोषणेची आणि अखेर हे जे ICC विश्वचषक 2023चं जे आहे ते जाहीर झालेलं आहे आणि त्याचं यजमानपद यंदा भारत करत असल्यामुळे ह्या सगळ्या घडामोडींना जास्त वेटेज असणार आहे आणि प्रत्येक जणाचा या सगळ्याकडे नजर असणार आहे. एकंदरीतच आपण जर बघितलं तर 5 ऑक्टोबर रोजी पहिला सामना होणार आहे इंग्लंड वर्सेस न्यूझीलंड यांच्यामध्ये हा सामना होणार आहे आणि त्याच्यानंतर सगळं जे सत्र जे आहे ते सुरू होणार आहे. BCCIचे सचिव जय शहा यांनी ही सगळी माहिती दिली आणि एकंदरीतच पुन्हा एकदा जे क्रिकेट प्रेमी आहे त्यांच्यामध्ये एक उत्सुकेचं वातावरण ठरलेलं आहे कारण IPL नुकता कुठे संपलेला आहे आणि सगळे त्या जोशात असताना आता वर्ल्ड कपचं कुठेतरी घोषणा होती आहे. एकंदरीतच आपण जर हा वेळापत्र जर सगळा बघण्याचा प्रयत्न केला तर भारताविरोधात अनेक जे सामने आहेत त्या भारताच्या सामन्यांचा आपण जर विचार करायचा तर भारताचा पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरोधात होणार असून चेन्नईमध्ये होणार आहे तर दुसरा सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. एकंदरीतच सगळ्या आपण भारताच्या सामन्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध असणार आहे 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे. भारताचा दुसरा सामना जो आहे तो अफगाणिस्तान यांच्या विरोधात असणार आहे 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत. तिसरा सामना होणार आहे भारत विरुद्ध पाकिस्तान आणि हा जो सामना असतो तो नेहमी चर्चेत असतो किंवा भारत विरुद्ध पाकिस्तान जे सामने बघण्यासाठी अनेक लोक म्हणजे सुट्ट्या टाकून का होईना पण घरी बसतात आणि ह्या सामन्याचं कुठेतरी आपण आस्वाद घेतात किंवा बघण्यासाठी लोक ते सामन्यांमध्ये अनेक जे घडामोडी विषयाचे असतात त्यासाठी लोक आतुरतेने बघत असतात. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान हा 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि हा खरंच एक इंटरेस्टिंग पॉईंट असणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे हा सगळा जो आहे तो सामना होणार आहे. त्याच्यानंतर भारत विरुद्ध बांगलादेश हा 19 ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणार आहे तर भारत विरुद्ध न्यूझीलंड हा 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे होणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड हा 29 ऑक्टोबर रोजी लखनौ येथे होणार आहे. भारताची म्हणजे जर आपण बघितलं तर पहिली क्वालिफाईड ही 2 नोव्हेंबर मुंबईत होणार आहे भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिका. 5 नोव्हेंबर कोलकाता येथे होणार आहे आणि क्वालिफाईड 1 जी आहे ती 11 नोव्हेंबर बेंगळूर येथे होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच आपण जर घडामोडी बघितल्या तर पुन्हा एकदा क्रिकेट प्रेमींसाठी एक महत्त्वाची जी घडामोड जी आहे ती समोर आली आहे कारण आपण जर बघितलं तर IPL नुकतं कुठे संपलं आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरपासून विश्वचषक जे आहे ICC विश्वचषक ते जाहीर होते आणि या सगळ्या घडामोडींकडे आता सगळ्यांची नजर असणार आहे. राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकींचे उमेदवार ठरवण्याचा पूर्ण अधिकार केंद्राचा आहे असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी केलंय. दरम्यान त्यांनी विविध विषयांवर भाष्यही केलंय. पाहूयात. काही नाहीये कारण उमेदवारी वगैरे सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर होतात. आम्ही प्रत्यक्ष बघतोय पार्टीचं ऑर्गनायझेशन, पार्टीचं स्ट्रक्चर आणि त्यामुळे त्या दृष्टीने ऑलमोस्ट गेली आफ्टर हे आपलं विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लगेच आम्ही लोकसभेची तयारी केलेली आहे आणि ज्या तऱ्हेने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे त्यामुळे पूर्ण विश्वास आहे गोव्यातील दोन्ही जागा उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिंकून येतील याच्याबद्दल काही शंका नाही. 100% मोठ्या मताधिक्याने आपले दोन्ही उमेदवार निवडून येतात. नावा वन्स इलेक्शन डिक्लेअर जेन्ना जातले त्याच्यानंतर इमिजिएटली त्याका प्रोसिजर आसा कारण लोकसभा म्हणजे जिल्हा पंचायत पर्यंत केवळ स्टेटिक हे असता नाव डिक्लेरेशन पण त्याच्या वयले जे असता म्हणजे विधानसभा लोकसभा हे सगळे फायनलायझेशन केंद्र करता. आम्ही केवळ हांगाल्यान सोपस्कार आमचे इलेक्शन कमिटी असतात त्या कमिटीच्या माध्यमांतल्यान जी नावां आसा ती वयर धाडटात त्यानंतर मागीर ते फायनलायज. कसं आहे की जबाबदारी आम्ही स्वीकारूच पण ते ऑफिशियली जे हे असतं ते अजूनपर्यंत त्या संदर्भात सुद्धा ऑफिशियली नाव वगैरे जे आहे तो प्रोसेस असतो. तो पूर्ण प्रोसेस केंद्राकडनं आल्यानंतरच त्याच्यावर एक्झॅक्ट जे पोझिशन काय असेल ते कळेल सर्वांना. तुमच्या नावाचे जोरदार चर्चा चालू आहे. सगळ्यांचे कशें जाता की सगळ्यांक दिसता की बरेच जण उलयता असतात पण जोपर्यंत
ऑफिशियली येना तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करप बरोबर दिसता. आता तुम्ही गेल्ले दिल्ली तेन्ना कितें उलोवप जाल्लें? काय जावन आसलें उलोवप. आमी गेल्ले हेच आज हे जो संघटनेचो जो कार्यक्रम आसा त्या संदर्भात आनी 1 इयर 9 वर्सां केंद्र सरकाराक जाली त्या संदर्भातले आमी 1 म्हयनोभर जे कार्यक्रम करतात त्या संदर्भातलो चर्चा ही जाली. आनी म्हाका सांगपाक बरें दिसता की 1 इयरच्या हातूंतल्यान आमी 100% जितले कार्यक्रम दिले ते पूर्ण करपाक शकले. आमचो संपर्क समर्थन म्हणून आमी जी 9 वर्षाच्या कालावधीन केल्ले कामाचे बुकलेट एमिनंट पर्सन्स तांकां दिवपाचो कार्यक्रम 100% आमी गोवा विल बी द फर्स्ट स्टेट जे आमी 100% पूर्ण केलो. मागीर आमचे व्यापारी संमेलनां करपाक जाय ती केली, इंटलेक्च्युअल मिटिंग्स केल्यो, लाभार्थी संमेलन म्हणजे गोंयभर आमी बारीक मोठ्यो जर सभा 122 सभा आमी. तर वार्ता गोव्याची वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. आता गोव्याचं देणं मराठीचं.